गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन. एअर होस्टेस मला बनायचंय, एअर होस्टेस स्वप्न माझे, कवित घेईन सारे आकाश. माझ्यासोबत खूप मोठी बेईमानी झाली. मी तुला काय सांगू, कसं आलं लक्षात, आलं लक्षात. जोवर नव्या घराची सोय होत नाही तुम्ही माझ्या सोबत राहा. हे तर तुम्हाला खूप चांगलंच ठाऊक असेल मिस खंबाटा, की जर कोणा व्यक्तीच्या आयुष्यातून भीती निघून गेली तर बघा ती काय करते ते. नेहमी मी लोकांना चॅलेंज केलंय आणि लोकांची चॅलेंजेस एक्सेप्टही केली आहेत, पण आज पहिल्यांदा मला कोणीतरी आव्हान दिलंय. माहिती काय, घर कोणाचं आहे? माझा जो चुलत भाऊ आहे ना दुबईत, त्याचं आहे. आणि जायच्या वेळी चावी मला देऊन गेलाय. बाबांची काय इच्छा आहे? चला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू. नवीन सुरुवात करूया. सावकाश. महाग फर्निचर आहे सगळं. हो. पप्पा, कसं दिसतंय आपलं नवं घर साफसफाई केल्यानंतर? बाळा खूपच सुंदर. एक गोष्ट सांगू, आपल्या दोन्ही मुली ज्या घरामध्ये जातील ना तिथे स्वर्ग निर्माण करतील. अगं बघ तरी कसं होतं आणि कसं झालंय. बरं प्रिया बाळा, जरा तू स्वयंपाकघर बघ आणि तू जरा देवाऱ्याची साफसफाई कर. हो मम्मी. अरे नमस्कार. अरे इकडे ठेवून दे. हे काय आहे? काही नाही भाऊ, महिन्याभराचं रेशनचं सामान आहे. अरे काशी, पण हे बघ माझ्याकडे आता फुटकी कवडी सुद्धा नाहीये. हे सगळं रमाकांत भाऊ लालाच्या दुकानातून आणले. आम्ही सगळे चाळीतले लोक महिन्याभराचं सामान त्याच्याकडूनच घेतो उधार, आणि महिन्याभरात काही ना काहीतरी नक्कीच होईल तेव्हा देऊन टाका ना. आणि हो, कोणत्याही गोष्टीचा संकोच नका करू. कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर लालाच्या दुकानातून मागवून घ्या. काशी, आता तर आभार मानायला सुद्धा संकोच वाटतोय मला. कुठला असं विचार तरी का करता तुम्ही? आम्ही तुमची माणसं आहोत आणि आपली माणसं नेहमी आपली असतात. बरोबर बोललास काशी, आपली माणसंच आपली असतात. मी बाबांकडे छोटीशी मदत मागितली होती आणि त्यांनी एवढा मोठा आसरा दिला. आपल्यामधलाच एक लोडर, ज्याला तुम्ही सगळ्यांनी ओव्हरलोड असं नाव दिलं. पण संकटाच्या वेळी ओव्हरलोडने किती मोठी मदत केली, किती मोठी मदत केली. साई बाबा. हॅलो मॅडम. हा मी ओव्हरलोड बोलतोय मॅडम. बोल. मॅडम काम पूर्ण झालं. दॅट्स गुड. पण त्या लोकांना संशय तर नाही ना आला की हे सगळं काम माझ्या इशाऱ्यावर चाललंय? मॅडम तो तर रावण होता, ज्याला माहिती होतं की त्याच्या घरात एक बिभीषण आहे.
ते तर बिचारे सगळेच साधे लोक आहेत. त्यांना काय माहिती की त्यांच्या घरात पण एक विभीषण जन्माला आलाय. माहिती व्हायलाही नकोय त्या लोकांना. तू सावध राहा. मिस खंबाटा, असं वाटते तुम्ही चांगले आज घाबरलेले आहात. रबेश. याला घाबरणं नाही, याला अलर्ट होणं म्हणतात. तरीही तुम्हाला नाही वाटत की तुम्ही मानसीला जरा जास्त सिरियसली घेताय म्हणून? विजय मिळवण्यासाठी जितका संघर्ष करावा लागतो ना सानिया, त्यापेक्षा कैक जास्त संघर्ष तो विजय टिकवून ठेवण्यासाठी करावा लागतो. हे जरूर खरंय की हा डाव आपण जिंकलो आहोत, पण डाव तर डाव असतो, कधीही उलटू शकतो. मिस खंबाटा, खेळ संपलेला आहे. पटावरून मोहरे नाहीसे झालेले आहेत. काय अजूनही तुम्हाला वाटते की डाव उलटू शकतो? चेस आणि जीवन यात फरक असतो सानिया. चेसचा डाव तर कधी ना कधीतरी संपतोच, पण जीवनाचा खेळ, जीवन संपलं तरी चालतच राहतो. अँड आय एम शुअर की हा खेळ अजून संपलेला नाहीये. ते तर दिसतच आहे मला. डाव जिंकलेला असूनही तुम्ही एक नवी चाल खेळलात, पण तुमची ही चाल मला अजिबात समजलेली नाही. एकीकडे तुम्ही त्यांना घरातून बाहेर हाकलवलत आणि दुसरीकडे सोय करून देताय त्यांना दुसऱ्या घराची. काय आहे हे सगळं? जर तुझ्या लक्षात आलं असतं तर बाजी खेळणारी मी नाही, तू असतीस. असो, मी त्यांच्यासाठी घराची नाही, एका पिंजऱ्याची सोय केलीये. घरटं मोडून टाकलं म्हणून त्यांना पिंजऱ्यात नेऊन ठेवलं. सिंपल. एक्सलंट. त्यांना तुम्ही पिंजऱ्यात टाकून त्यांचं स्वातंत्र्यच हिरावून घेतलं. नुसतं विकत नाही घेतलं, त्यांना गुलाम बनवलंय. पंख तर तिचे मी कापूनच टाकले होते. जर अजूनही मानसीमध्ये उडण्याची जिद्द असेल तर उडून पाहावं तिने. तिच्या आसपास मी जो मजबूत पिंजरा उभा केलाय, तिची जिद्द त्या पिंजऱ्यावर आपटून आपटून रक्तबंबाळ होईल बघ. अरे वा, साडी बुक. कुठे बाहेर चाललीस वाटतं? हो पप्पा. कुठे? जिथून जिथून माझ्या ध्येयाकडे जाण्याचा रस्ता सुरू होतो. म्हणजे काय बाळा, कुठे जायच्या विषयी बोलतेस? सांगितलं ना मम्मा, मी तिथेच चालले जिथे जाऊन मी माझ्या पप्पांचं स्वप्न वास्तवात आणू शकते.
ज्या वाटेने तो रस्ता जातो आणि ज्यावर चालून मी माझं ध्येय साध्य करू शकते. अगं दीदी इन्स्टिट्यूटला जाण्याविषयी बोलतीये. आण दीदी, मी ठेवू? हो, मी इन्स्टिट्यूटमध्येच चालले. अगं पण का जायचंय तिथे? सगळं काही हिरावून घेतलंय त्या लोकांनी आपलं. आता ते तुझ्या जीवाच्या मागे लागतील. नाही मम्मी, मला काही नाही होणार. मला काही ऐकायचं नाहीये. आजवर तुमचं सगळं ऐकत आले, पण आता नाही ऐकणार. ती मिस खंबाटा ती जाळं पसरवत राहिली आणि आपण तिच्या जाळ्यामध्ये अडकत राहिलो. आता तिच्या वाटेला जायचं नाही आपण. आपण नव्हतो गेलो मम्मी तिच्या वाटेमध्ये. ती आपल्या वाटेत आली. ती आपला आनंद आणि आपल्या जीवनामध्ये आली. ती आपल्या मागे धावत राहिली. पण मम्मी, आता नाही पळायचं आपण. आता नाही घाबरायचं आपण. जर मिस खंबाटांनी आपल्याला कपट आणि फसवणुकीचं जाळं पसरवून आव्हान दिलंय ना, तर मी हे आव्हान स्वीकारते. आता मी, तू बघ, त्यांच्याच इन्स्टिट्यूटमध्ये शिकून त्यांच्याच डोळ्यासमोर माझा हात पुढे करून माझ्या वाट्याचं आकाश मिळवल्याशिवाय राहणार नाही मी. हा माझा संकल्प आहे. वा, कोण म्हणतं की मिस खंबाटांनी आपलं सर्वस्व हिरावून घेतलं आपल्याकडून? नाही, आपला आत्मविश्वास अजूनही आपल्यासोबत. बाळा, जा, हिसकावून घे तुझ्या वाट्याचा आकाश. माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. माझा विश्वास आहे, तू जरूर यशस्वी होशील. पप्पा, मी येते पप्पा. मम्मी, येते मी. तू का अशी सुन्न झाली आहेस बाई? जा, माझा चष्मा आणि बॅग घेऊन ये, मला पण निघायचंय. आता तुम्ही कुठे जायची तयारी करताय? घ्या, घरात बसून राहू? बाहेर पडेन तेव्हाच तर काम मिळेल. काम शोधायला हवंय मला. चल, जा लवकर जा. उत्साह अजूनही भरपूर आहे माझ्यामध्ये. आज आपण वर्क स्पेसिफिकेशनच्या बाबतीत बोलणार आहोत. फ्लाईटच्या आत आपल्याला काय काय करावं लागतं, आपल्या जबाबदाऱ्या काय काय असतात. फ्लाईट कॅन्डिडेट्स लुक आफ्टर द सेफ्टी अँड कम्फर्ट ऑफ द पॅसेंजर्स अँड द केबिन क्रू. अँड द सेकंड वन, प्री फ्लाईट केबिन चेक्स अँड रिसिव्ड प्रिपेअर्ड मील्स. मिस्टर देसाई, तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना या इन्स्टिट्यूटच्या ड्रेस कोड बद्दल इन्फॉर्म केलं असेलच ना? सगळे स्टुडंट्स ड्रेस कोड मध्येच आहेत. सगळे? ऑफकोर्स, एक्सेप्ट मानसी समर्थ. She is not exception. She has to maintain dress code of the institute. एक्सक्यूज मी सर, कोण म्हणतं की मी ड्रेस कोड मध्ये नाहीये? मी साडी नेसलेली आहे आणि साडी भारतीयत्वाची ओळख आहे, भारताच्या संस्कृतीची ओळख आहे. आणि मला भारताच्या लीडिंग एअरलाइन्सचा हिस्सा बनण्याची इच्छा आहे, जेणेकरून परदेशी लोकांनाही भारताच्या संस्कृतीची ओळख करून देता येईल. What rubbish! What she is talking?
दिस इज ग्लोबल एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट कोर्स. आमचं आणि आमच्या इन्स्टिट्यूटचं विजन ग्लोबल आहे. अँड यू टॉकिंग नॉनसेन्स. भारतीय संस्कृती. सर, जर या इन्स्टिट्यूटचं विजन ग्लोबल आहे तर आपण हे नाही विसरता कामा की या ग्लोबलमध्ये भारतही महत्त्वाचा देश आहे. मिस्टर देसाई, हे आहे तुमच्या क्लासचं डिसिप्लिन. सर, आम्ही तर स्टुडंट्स आहोत. आम्ही तर आत्ता इन्स्टिट्यूट जॉईन केली आहे. आमच्या आधी तर यांनी डिसिप्लिन शिकायला पाहिजे, ज्यांनी असं मध्येच क्लासमध्ये येऊन क्लासला डिस्टर्ब केलं. हे बघा, जो काही डिसिजन घ्यायचा असेल तो मॅनेजमेंट घेईल. आणि प्लीज डोंट डिस्टर्ब अस अँड लीव. दॅट्स राईट मिस्टर मुधोळे. आणि शिवाय 2-3 महिन्यांचाच तर प्रश्न आहे. त्यानंतर सगळं काही नॉर्मल होईल. या, आय अंडरस्टँड. आय विल टेक केअर ऑफ दॅट. ओके, बाय. सानिया, मी आता तुझ्या पप्पांशीच बोलत होते. यू नो, आर्यनने US ची सर्वात मोठी एअरलाइन्स जॉईन केली आहे. मी तर त्यांना सांगितलं की तो इंडियात 2-3 महिन्यानंतर आला तरच बरं होईल. काय झालं सानिया? गप्प का उभी आहेस? कुठून येतेस तू? तो 4 आणि लायकीचा देसाई 1 मिनिट पण नाही लागणार. 1 मिनिट पण नाही लागणार त्याला फायर करायला मला. असं काय झालंय सानिया? तो मला सांगतो की मी क्लासरूमच्या बाहेर निघून जाऊ. मला? ब्लडी फूल. तो कदाचित हे विसरलाय की ती इन्स्टिट्यूट माझी आहे, माझ्या पप्पांची आहे. दॅट्स राईट सानिया. हो, ते इन्स्टिट्यूट तुझ्या पप्पांचंच आहे. आणि अजून तरी त्याने तुला अशी कोणतीही अथॉरिटी नाही दिली आहे की तू मॅनेजमेंटच्या कामात ढवळाढवळ करू शकशील. बट टेल मी, असं काय घडलंय आज की तुझा राग 7व्या आसमानावर आहे माय डिअर? क्लासरूम मध्ये ड्रेस कोडच्या बाबतीत मला ऑब्जेक्शन होतं. आय सी. म्हणजे या गोष्टीचा संबंध नक्कीच त्या मानसी समर्थशी असणार, राईट? बघा, ते काय म्हणतात मिस खंबाटा, धागा जळला तरीही त्याचा पीळ नाही जात. धागा नाही सानिया, सुंभ. सुंभ जळला तरी त्याचा पीळ नाही जात, हे मीच तुला म्हटलं होतं. आता तर वाटतंय की त्या उंदरिणीने नागिणीचं रूप घेतलेलं आहे. ती सुद्धा दुखावली गेलेली नागिण. तिच्यापासून जपून राहा सानिया, कारण आता तिचं विष तुला खूप भारी पडेल. माय फूट. फक्त पप्पांना 1 फोन लावायची खोटी आहे. 1 फोन. त्यानंतर आपण त्या मानसीला इन्स्टिट्यूट मधून धक्के मारून बाहेर हाकलवून देऊ. खूप गरळ ओकते ही मानसी. तिचं विष तर उतरवायलाच लागेल. फक्त 2 लाख रुपयांसाठी 20 लाख रुपयांचं घर लिलावात काढलं गेलं? हो. आणि तुम्हाला बाकीचे पैसेही नाही दिले गेले? नाही दिले सर. अच्छा, व्याजाची रक्कम किती होती? सर, 2च महिने झाले होते पप्पांनी पैसे उधार घेऊन. कमालीची गोष्ट आहे. अंधाधुंदी चालली आहे. कायदा नावाची गोष्ट जशी नाहीच आहे मुळे. पण तुम्ही काळजी करू नका, तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. मी मिळवून देईन. खरंच वकील साहेब? हो, का नाही. तुम्ही फक्त मला ते बॉन्ड पेपर आणून द्या जे तुमच्या बाबांनी कर्ज घेतेवेळी भरले असतील. आमच्याकडे असा कोणताही बॉन्ड पेपर नाहीये. आम्ही तर निव्वळ विश्वासावरच पैसे उधार घेतले होते आणि विश्वासानेच
घराचे पेपर्स गहाण ठेवले होते. त्या माणसाने आमचा विश्वासघात करून आमचं घर 20 लाखांमध्ये विकलं. दॅट्स अ पॉइंट. या पॉइंटच्या आधारावरच आपण त्याला चांगलाच धडा शिकवू. तसंही ते घर तो नाही विकू शकत जर पेपर्स त्याच्याकडे असतील. बरं, एक गोष्ट मला सांगा, हे घर कोणाच्या नावावर? पप्पांच्या नावावर आहे. मग तर काही प्रॉब्लेमच नाहीये. केस आपण जिंकलोच आहोत. पण एक प्रॉब्लेम आहे सर. अरे आता तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. सर, एक प्रॉब्लेम आहे. आता काय प्रॉब्लेम असू शकतो? वकील साहेब, पप्पांनी पॉवर ऑफ अटर्नी त्या माणसाला दिलेली होती. ओह, तुम्ही आधी तर अशी महान कामं करता आणि त्यानंतर अपेक्षा करता की तुमचं घर मी तुम्हाला परत मिळवून द्यावं. तुमचे पैसे मी तुम्हाला परत मिळवून द्यावेत. मग लक्षात घ्या, मी एक वकील आहे, परमेश्वर नाहीये. हे बघा, तुम्ही जाऊ शकता इथून. सर प्लीज. मी म्हटलं ना, तुम्ही जाऊ शकता इथून. कुछ गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही. मनी दृढ